चला तर आज आपण बनवूया उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी हे मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतले आहे, 3 मिरची घेतलेत, 1 आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं हे सगळं वाटून घेऊया। ह्या साबुदाण्याच्या पीठमध्ये आपण आता उकडलेला बटाटा खिसून घेतलाय तो घालूया। त्यात 2 चमचे शेंगा कूट घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, 1 चमचाभर साखर घालूया। ही आलं जिरं आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली ती घालूया आणि हे छान मळून घेऊया। आपलं पीठ छान असं मळून झालंय। पोळीपाटवर तूप घालून आपण जे पीठ केलंय त्याचा छोटासा गोळा करून ते असं हलक्या हाताने थापून घेऊया गोल आकार। हे आपलं असं गोल आकाराचं थापून झालंय। हे जास्त पातळ नाही थापायचं, थोडं जाडच ठेवायचं आणि ह्याला कट करून घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलं होतं, तर आता तेल तापलंय आपले छान। त्यात आपण केलेले फ्रेंच फ्राईज घालूयात। हे बघा आपले फ्रेंच फ्राईज कसे छान तळून झालेत, ते आता आपण काढून साईडला ठेवूया। उपवासाचे फ्रेंच फ्राईज झालेत तयार। हे बघा कसे खुसखुशीत आणि छान झालेत। तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी करायला खूपच सोपी आहे आणि खायला टेस्टी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।